नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 16 नाले मोजतायत अखेरची घटका. अतिक्रमण धारकांना नोटिसा देण्याच्या सांगली मनपाचा फार्स. पावसाळा तोंडावर आला की पूरपट्ट्यातील अतिक्रमणांबाबत प्रशासनाला जाग येते. गेल्या 19 वर्षात निळ्या रेषेतील पूरपट्ट्यात सुमारे 10,000हून अधिक अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमण धारकांना अभय देत केवळ नोटिसा देण्याचा फार्स मनपाकडून केला जातोय. दुसरीकडे नाल्यांवर देखील अतिक्रमणे वाढल्याचं चित्र आहे. स्वच्छता करताना नाल्यांची रुंदी मोठ्या प्रमाणात घटल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील मुख्य 16 नैसर्गिक नाले अखेरची घटका मोजत आहेत. सांगली शहरात गेल्या 21 वर्षात अनेकदा महापूर येऊन गेले. 2005 आणि 2006च्या महापुरानंतर नैसर्गिक नाले, ओत आणि पूरपट्टा यांच्याविषयी गांभीर्याने चर्चा सुरू झाली. त्यावेळी सामाजिक संघटनांनीही याविषयी आवाज उठवला होता. 43.3 फुटांवर आखलेली पूररेषा जुलै 2005 मध्ये आलेला पुराचा विचार करून पाटबंधारे विभागाने 17 मार्च 2006 रोजी 43.3 फूट पूर पातळी गृहीत धरून निळी रेषा आखली होती. यावेळी केलेल्या सर्वेनुसार पूरपट्ट्यात 2500 अतिक्रमणे आढळली होती. ही बाब गंभीर होती. त्यामुळे महापालिकेने 8 ऑगस्ट 2006 रोजीच्या महासभेत ठराव करून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये नैसर्गिक नाले व त्यांच्या बफर झोनमध्ये मिळकतींचे प्रस्ताव दाखलच करून घेऊ नयेत व तसेच प्रस्ताव आले तर ते स्पष्टपणे नाकारावेत असा निर्णय झाला आहे. याबाबतच्या सूचना नगररचना गुंटेवारी विभागाला देण्यात आल्या होत्या. नियम असतानाही अशी बांधकामे झालीच तर ती काढून टाकावीत असा स्पष्ट ठराव करण्यात आला होता. तरीही नियमांना हरताळ फासल्याचे काम सातत्याने होत गेलं. तरी देखील पूरपट्ट्यात परवानगी देण्याचे काम महापालिकेने थांबवले नाही. अनेकांनी विनापरवाना बांधकामे केली आहेत. त्यांना घरपट्टी देखील लागू झाली आहे. 2006 मध्ये 2,500 अतिक्रमणे होती. मात्र या 20 वर्षात अतिक्रमणांची संख्या 10,000वर गेली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले होते. मात्र महापालिकेने गेल्या 1.5 वर्षात यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. आपत्ती व्यवस्थापनावर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना दुसऱ्या बाजूने सांगलीकरांना पुराच्या आपत्तीत ढकलण्याचा घाट घातला जात आहे. सांगली शहरातील पूरपट्ट्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. अनेकांना बांधकाम परवाने देखील नाहीत. शिवाय नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह देखील वळवला गेला आहे. नाल्यावर अतिक्रमण होत असल्याने नाले गायब झाले आहेत. त्यामुळे महापुराची तीव्रता वाढते. नूतन आयुक्त संजिता महापात्र यांनी सांगली शहरातील पूरपट्ट्यातील अतिक्रमणांवर हातोडा मारायला हवा. शिवाय नैसर्गिक नाले देखील खुले करणं आवश्यक आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.